मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जोरदार असा पाऊस चाललेला आहे आणि आपण रानामध्ये फिरायला आलो. तर मित्रांनो आपण हे बघा, तुम्ही पाहू शकता या कड्यावरती उभे आहेत. म्हणजे हा जो काप आहे हा या कापावरती उभे आहेत. कारण या कापामध्ये यायचं एकच कारण आहे. कारण या ठिकाणी मित्रांनो आमच्याकडे ही जी रानकेळ म्हणते त्याला कौदर आम्ही म्हणतो त्याला. त्याला रानकेळ पण म्हणतात. या कौदरीचा जे सोंडगा असतो त्या सोंडग्याला जो चीक येतोय ते चीक खोकल्यासाठी खूप असं गुणकारी औषध आहे. तर आपण ते खोकल्यासाठी इथं या ठिकाणी आपण शोधायला आलेलो आहे. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे जे खोकलेलं औषध हे बघा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी ती कौदर आहे. हे बघा लहान लहान झाड येतं, ज्याला सोंडगा आलेला असतो त्याचंच तो आपण चिक घ्यायचे आपल्याला. तर आता आपण ते शोधतोय. तर चला मित्रांनो, वेळ आला तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, इथे ना भरपूर अशा या कापाला आपले कौतर दिसतात. हे बघा मोठमोठल्या कौतर दिसतात, पण यांना सोंडगे आलेले नाही अजून. आपल्याला भरपूर भेटले का, पण सोंडग्या जिला आला असेल ना तेच पाहिजे आपल्याला. कारण त्या सोंडग्यामधूनच आपल्याला त्याचा पाणी काढायची, ते औषध काढायचे आपल्याला. हे बघा ह्या कपड्याला पूर्ण दिसतात आपल्याला, पण यांना सोंडगा नाही आला. लई जोरदार पाऊस आहे मित्रांनो. हे बघा कसं पूर्ण चोंड भरून गेली अशी. आणि ह्या कौदरी ह्या कापानं बघा काही दिसतात, पण त्यांना सोंडगा नाही आला. आपली सोंडग्यावाली पाहिजे, ते आपण शोधितो आता. बरंच फिरलो आपण, पण अजून काय आपल्याला भेटली नाही. आता इथं बघा मित्रांनो, हे बघा इथं आपल्याला लांड्या बघायला भेटल्यात. बघा कशी बघत आहे आपल्याला. बघा हे बघा लांडी लांडी दोन आहेत बघा, दोन दोन.
तर चला मित्रांनो, हे बघा आपल्याला या ठिकाणी सोंडगा भेटलाय. हे बघा कौदरीचा या ठिकाणी सोंडगा आपली बऱ्याच वेळानंतर बघितलं मित्रांनो, आपण बरंच फिरलो. हा बघा, हा आहे सोंडगा. आता याचा आपल्याला जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचे. याच्यामधलं आता मी पाणी कसं काढतो मित्रांनो बघा, हे खोकल्याला एक नंबर असं औषध आहे. तर आपण आता वरती जाणार आहेत आणि हे बघा आता त्याचं आपण पाणी काढणार आहेत. तर आपल्याला आता या ठिकाणी जायला रस्ता बघा मित्रांनो जास्त अडचण आहे. आपल्याला इथून रस्ता करावा लागणार आहे आणि मग वरती जायला लागणार आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे कौदरीचा सोंडगा. याला आम्ही कौदर म्हणतोय, बाकी जण याला रानकेळा म्हणतात. हे बघा आता याचा आपल्याली हे जे पाणी याचं पाणी काढून ही न्यायची आपली. हे खोकल्यासाठी खूप औषधी अशी ही वनस्पती आहे. आता याचा चिक आता आपली हे इथं तोडायचे. आता हे तोडल्यानंतर याचा सर्व हे पाठीमागचा एवढा ज्याच्यामधला जे चिक आहे हा पूर्ण हे पाणी आपल्याला घ्यायचे. तर हे पूर्ण पाणी आता पुढे येईल. आता आपण याच्यामध्ये ना बघा आता ही तोडायचे आपल्याला, कारण याच्यावरती ना वरचं पाणी जे पडतंय ते पाणी पडू नये आणि आपल्या औषधामध्ये येऊ नये. त्याच्यामुळे आपण ही पाणी ठेवल्यावरून हे बघा आपण बिस्लरी आणली, तिच्यामध्ये आपल्याला पाणी काढून घ्यायचे. पाव किती पाणी भेटते मित्रांनो आपल्याला. हे बघा आता इथं तोडायची. आता हे तोडल्यानंतर सर्व पाणी ह्या खालच्या साईडला येणार आहे. मग आपण आपल्या बॉटलीमध्ये धरणार आहे. हे बघा मित्रांनो, आता हे जे पाणी हे पाणी आता आपल्याला आपल्या बॉटलीमध्ये घ्यायचं आहे. बघा हे बघा हे जो टिवा लागतोय हा आहे औषध. हे खोकल्याचं औषध आहे. खोकल्यासाठी एक नंबर असा औषध आहे मित्रांनो. हे बघा आता या सोंडग्याचं जे पाणी हे पूर्ण हे पुढे सोंडग्यामध्ये येत आहे आणि मग हे आपल्याला आता घ्यायचे. हे आहे खोकल्यासाठी. तर मित्रांनो हे बघा हे जे पाणी आहे ना याचं पिवळ्या रंगाचं पाणी आहे. हे बघा आपल्या बॉटलमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे. बघा हे बघा हे पिवळ्या रंगाचं पाणी आहे. सगळा औषधी पाणी. खोकल्यावर ह्या गुणकारी असं औषध आहे. आता हे पिवळ्या कलरचे बघा आणि वरचं पाणी बघा. आता वर पाऊस चालू आहे, पाणी याच्यामध्ये पडू नये म्हणून आपण हे पाण्याने झाकून ठेवलेले हा सोंडगा. आणि हे याच्यामधलं पाणी आपण आपल्या बिस्लरीमध्ये पकडतोय, धरितोय. आणि मित्रांनो हे बघा हे सुद्धा हे जे फणी आता याची एक नंबर अशी टेस्ट आयुर्वेदिक भाजी असते. याची सुद्धा भाजी करते आता ह्या फण्यांची. आता ही याला सोलायच्या असतात, याला सोलायच्या आणि मग याच्या भाजी बनवायची. एक नंबर याची भाजी बनते या सोंडकीची. हे बघा आता आपण पाणी काढतोय. एक 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 ठेवा चाललेलं आहे पाण्याचं.
तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.